अहिल्यानगर जिल्ह्यातून आला पहिला विजय। राधाकृष्ण विखे पाटील यांचं शिर्डीत एक हाती वर्चस्व। अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक देखील लक्षवेधीस होती, कारण या विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांचं आव्हान होतं। या ठिकाणी भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत होती। शिर्डीचा मतदारसंघ हा विद्यमान आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला। या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक विकास कामं केली असून याच विकास कामांच्या जोरावर ते गेल्या काही वर्षापासून शिर्डीचं प्रतिनिधित्व करत होते। त्यामुळे त्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना आव्हान देणं सोपी बाब नव्हती। पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठिंब्यातून या ठिकाणी घोगरेताईंना तिकीट मिळालं। घोगरे यांनी या ठिकाणी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न सुद्धा केले। मात्र आज शिर्डी विधानसभा मतदारसंघात निकाल जाहीर झाला असून या ठिकाणी पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी झालेत। एक्झिट पोलमध्ये देखील राधाकृष्ण विखे पाटील सहज जिंकतील असं म्हटलं जात होतं। त्यानुसार राधाकृष्ण विखे पाटील यांनी इथून विजय मिळवलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।